तर वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेची आज पोलीस कोठडी संपणार आहे। यासोबतच या प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणची देखील आज पोलीस कोठडी संपतेय। त्यामुळे तीनही आरोपींना दुपारी पुणे न्यायालयात हजर केलं जाणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? दोन महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। एक तर वैष्णवीनं गळफास घेतलेल्या पंख्याची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। किती तो वजन पेलू शकणारा होता पंखा, याची चाचपणी केली जाईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि अर्थातच निलेश चव्हाण या तिघांची पोलीस कोठडी आज संपते। त्यामुळे अर्थातच कोठडी या तिघांचीही वाढवून घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। चंद्रशेखर, नक्कीच लागवी खरं तर निलेश चव्हाण, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या तिघांची आज पोलीस कोठडी संपणार आहे आणि दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय या ठिकाणी या तिन्ही आरोपींना हजर केलं जाणार आहे आणि याच कोर्टामधून त्यांना पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग केले जाण्याची शक्यता आहे। या तिन्ही आरोपीची एकत्रित चौकशी बावधन पोलीस सध्या करत आहेत। सुशील हगवणे जो आहे आणि राजेंद्र हगवणे याच्याबरोबर निलेश चव्हाण यांची तिघांची एकत्र बसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आलेले आहेत आणि पुन्हा जे आहे ते बावधन पोलीस या तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे। खरं तर अजून पोलिसांना तपास करायचा आहे। या सगळ्यामध्ये आणखीन एक बांधकाम व्यावसायिक आहे, त्याचा सुद्धा सहभाग असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं। या सगळ्यांची एकत्रित चौकशी केली जाणार आहे आणि दुसरा जो गुन्हा आहे JCBची फसवणूक केल्या प्रकरणात खरेदीमध्ये, या गुन्ह्यामध्ये या आरोपींना वर्ग केल्या जाण्याची शक्यता। आणि यामध्ये आपण दुसरी महत्त्वाची बाब जर पाहिली तर वैष्णवी हगवणेने ज्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्या भुकुममधील घरामधील पंखा पोलिसांनी जप्त केलेला आहे। हा पंखा नेमका कोणत्या कंपनीचा आहे, या कंपनीकडून सुद्धा त्याची माहिती मागवली जाणार आहे। या पंख्या ज्या पद्धतीनं वैष्णवीने लटकावून आत्महत्या केली होती, त्याचं वजन जे आहे वैष्णवीच्या वजनाला पेलतं का, याचा सुद्धा तपास पोलीस करणार आहेत आणि फॉरेन्सिक लॅबकडे या सगळ्याचा अहवाल जो आहे तो पाठवून याच्यात आणखीन काय धागेदोरे वेगळ्या पद्धतीनं मारहाण करून वैष्णवीची हत्या झाली का, हा पोलिसांचा मुख्य संशय आहे। परंतु फॉरेन्सिक लॅबचा अहवाल काय समोर येतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।